माझ्या बोलण्याचा दादांच्या मनावर कितपत परिणाम झाला देव जाणे, पण दादांचे डोळे भरून आले. दादांनी स्वतःची चूक कबूल केली. झालेल्या चुका सुधारून लवकरच फुरसुंगीला येतो असं म्हणाले. मला सोडवायला रस्त्यापर्यंत चालत आले. निघताना हाताला लागतील तेवढे पैसे दादांच्या हातात ठेवले, त्यांच्या पायावर डोकं टेकवलं. ती दादांची शेवटची भेट ठरली. मी रागाच्या भरात दादाशी बोललो म्हणून मला वाईट वाटायला लागलं, कारण जातेवेळी दादा गहीवरून माझ्याशी बोलत होता. दादा म्हणाले, आयुष्यभर मी तुला त्रासच देत आलोय हे खरं आहे. जीवनभर त्रासच दिला शेवटी, पण शेवटी त्याच्याजवळ आसऱ्याला जायचे. मी फार चुका केल्या, त्या भरून निघणं शक्य नाही. आता वेळ निघून गेली. माझ्या हातात काय राहिलं नाही. मी फक्त आशीर्वाद देऊ शकतो, तेवढीच गोष्ट शिल्लक राहिली आता माझ्याकडं. मन भरून तुला आशीर्वाद देतो. भविष्यात तुझी भरभराट होईल. तुझ्या अपूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुझ्या कष्टाला फळ येईन. मी नाही सुख देऊ शकलो. बाबल्याच्या रूपानं मी तुला सुखी ठेवायचा आशीर्वाद देतो. तू कष्टाळू आहे, आईसारखा विचारी आहे, निर्व्यसनी आहे. त्यामुळं तू काहीही करू शकशील यात काही शंका नाही. तुझ्या मित्रासमक्ष आणि मावळत्या सूर्यासमक्ष तुला चांगल्या अंतःकरणानं शुभ आशीर्वाद देतो. तुझं भविष्यकाळ भरभराटीचा असेल. मला जमलं तर 15-20 दिवसांनी तिकडं येईन. माझ्या शुभ कामना तुझ्याबरोबर आहेत. गाडीवर चाललायस, व्यवस्थित जावा. स्वतःची मुलाबाळांची काळजी घ्या. ज्या चुका आम्ही केल्या त्या तुम्ही करू नका. आमच्या चुकातनं काही चांगलं शिका. तू हुशार आहेस, सुशिक्षित आहेस. तुझ्या मुलांबद्दल माझ्या कानावर आलंय. त्यांच्यावर चांगले संस्कार टाक, त्यांना चांगलं शिक्षण दे. याच्यापेक्षा जास्त नाही सांगू शकत. मी फुकटचा सल्ला देतोय. माझ्याकडे या व्यतिरिक्त देण्यासारखं काय नाही. असं म्हणून त्यांनी आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला. मला तर भडभडून आलं. काय करावं कळना. डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. म्हणालो, दादा तुम्ही तुमची चूक कबूल केली, यात सगळं आलं. तुमचा पैसा प्रॉपर्टी काय करायची. तुम्ही तोंड भरून दिलेला आशीर्वाद लाख मोलाचा आहे. पैशात सगळं नसतं. किती कमावला किती गमावला याची गणना नाही करता येणार. जाऊ दे सगळं. आपली मनं स्वच्छ झाली ना, बस यात सगळं मिळालं. तुम्ही इथलं सगळं काय दवाखाना तपासण्या उरकून लवकरात लवकर आमच्याकडे या. आम्ही सहकुटुंब तुमची वाट बघतोय. आता बराच उशीर होत चाललाय, मी येतो. असं म्हणून गाडीवर बसलो. मामाने गाडी चालू केली. भरल्या डोळ्यांनी दादाची देहयष्टी अंदूक अंदूक होत गेली आणि आम्ही फुरसुंगीकडे निघण्याचा प्रयाण केला. जाता जाता विठ्ठलाचं दर्शन केलं आणि शेटफळ मार्गे जायचं ठरवल्याप्रमाणे निघालो. निघता करता अंधार झाला. फुरसुंगीला पोचता पोचता पहाटेच्या 2:30 वाजल्या. जुनं वर्ष सरलं, नवीन वर्ष लागलं. शनिवारी 31 डिसेंबर 2005 संपलं आणि रविवारी नवीन वर्ष लागलं. मी मनाला अगोदरच ठरवलं होतं, त्यामुळं मान मोडून कामाला लागलो. 5-6 दिवस कसं गेलं कळलं नाही. दुकान भाडं दिलं 6 तारखेला. उद्या रविवार, कामाचा दिवस. आता कशाला पैशाची गरज पडती या अशा विचारात होतो. सगळा खिसा खाली झाला होता. सौरभची गणित बाह्य परीक्षा होती म्हणून पहाटेपासून सगळ्यांना उठवून अभ्यासाला बसवलं होतं. मी अंथरुणावर पडून होतो. पहाटेचे 5 वाजले असतील एवढ्या दारावर टकटक वाजलं म्हणून दार उघडलं तर दारात आलो उभा. अतुलने घाबऱ्या बातमी दिली, काल रात्री अचानक दादांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच दादांची प्राणज्योत मालवली. काही क्षण मन सुन्न झालं. स्वप्नात घडतंय असं वाटलं. उभ्या उभ्या डोळ्यापुढं सगळं गरागरा फिरायला लागलं. उभ्या उभ्या गरगरल्यासारखं झालं आणि मटकन खालीच बसलो. काय करावं क्षणभर सुचना. स्वाती गडबडली, पोरं बावरली. थोड्याच वेळात आम्ही सावरलो. अतुलला सांगितलं, म्हणलं लवकर निघतो आम्ही. अचानक आठवलं आपल्याजवळ पैसे अजिबात नाही. काही क्षण विचार केला. सायकल घेतली, बस स्टॉपवर आलो. प्रकाश तात्या कुठंतरी बहुतेक कामावर जायच्या तयारीत असावा. त्याला भेटलो. सत्य परिस्थिती सांगितली, अडचण सांगितली.
मला म्हणला, किती पैसे पाहिजेत? मी 7,000 रुपये घेतले. घरी आलो तोवर स्वातीनं बरीच आवराआवर केलेली होती. कपडे लत्ते बरोबर घेतले. बायको पोरांना घेऊन पटकन निघालो. हडपसरवरून फलटण गाडी मिळाली, ती पकडली. फलटणला आलो. सासरवाडीला कळवलं. मुलांना 4 घास घालायला सांगितलं आणि त्वरित पंढरपूर गाठलं. माझ्या अगोदर थोरला बायको मुलासकट तिथं आला होता. आमचे चुलत भाऊ, भाऊ-भाऊकी, शेजारी-पाजारी जमले होते. बहिणी आल्या होत्या. रडारड चाललेली. चावळा गोंधळ चालला होता. तेवढ्यात कोणीतरी शंका काढली, एवढं चांगलं धडधाकड दादा अचानक मेलं कसं? यावरून वादविवाद, भांडणं वाढली. काय करावं कळना. 4-2 कळत्या माणसांनी सांगितलं, आपण आपलं माणूस त्यांच्यात ठेवलं, त्यांनी सांभाळलं. जे घडलं ते दैवगती समजायचं. आपल्याला एवढंच वाटत होतं तर आपण ठेवायचं नव्हतं. आणि समजा घातपात असेल तर देव त्यांना बघून घेईल. आपण आपल्या डोळ्यांनी काय बघितलंय का? नाही ना. कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर असतं. कुणी काय बोलल, कोणी काय बोलल, आपण आपलं मनाचं ऐकायचं. जे झालं ते दादांच्या नशिबात होतं असं समजायचं आणि पुढं चालायचं. कुणी कुणासाठी काय करायला मोकळं नाही. प्रत्येकजण आपली कातडी वाचवणार. तुला 2-3 कच्ची बच्ची आहेत. हातावरचं पोट आहे तुझं. सांगणारी सांगून निघून जातील, तू मात्र अडकून पडशील. त्यामुळं पुढं वाढवण्यापेक्षा हाय हितं मिटवा आणि अंत्ययात्रेची तयारी करा. बाकी काय चौकशा करत बसू नका. सर्वांनी एकमतानं ठरवलं आणि झालं गेलं गंगेला मिळालं, चला पुढं असं ठरवून टाकलं. दादांच्या बाबतीत नक्की काय घडलं मला तर माहिती नव्हतं. पण देवाला माहिती जरूर असणार. त्याच्याजवळ न्याय जरूर असणार. आपण त्याच्यापुढं पाला पाचोळा असा विचार करून अंत्यदर्शनाच्या तयारीकडे बघायला लागलो. 15-20 दिवसापूर्वी दादा मला भेटले होते. माझ्या काळजात त्यांनी जागा केली होती. आयुष्यभर जो माणूस ताठ मानेनं जगला, त्यांनी आता या जगाचा निरोप घेतला होता. त्यांना शेवटची आंघोळ घातली. सगळी बांधाबांध झाली. मला अंत्यदर्शनाला बोलवलं. मी पण निमूटपणे केलं. 5 पावलं खांद्यावर चालवलं. तिथून स्मशानभूमी फार लांब होती म्हणून मोठा टेम्पो गेला होता. त्यातून अंत्ययात्रा गोपाळपूरपर्यंत आणली. विसाव्यापासून परत खांद्यावर नेली सगळी. सगळे विधी पूर्ण केले. शरण रचलं. सरणावर ठेवलेला माझा बाप बघून माझ्या पोटातच कालवा कालव झाली. हुंदकाच दाटून आला. माझं माझ्यावरचं नियंत्रण सुटलं. जीव घेणं टाहो फोडला. मनातली गरळच ओकून टाकली. म्हणलो, दादा काय केलं तुम्ही हे? आयुष्यभर तुम्हाला जे पाहिजे तसं तुम्ही वागले. कोणाचा विचार नाही केला. तुमचा शेवट असा नको होता व्हायला. हे तुमचं वागणं आहे ना, मला बिलकुल आवडलेलं नाही. शेवटी तरी माझं ऐकायचं ना. माझ्याकडे येणार म्हणाला होता. तुमची वाट बघत होतो दादा आम्ही सगळे. मला काय माहिती आम्हा सगळ्यांना तुमच्याकडे यायला लागल आणि तुम्हाला अशा अवस्थेत पाहायला लागल. काय तुमचा पूर्वीचा रुबाब आणि काय तुमची आजची हतबलता. मला आता राहवत नाही. कसेही असलात, किती रागवला तरी तुमचा एक दबदबा होता दादा. तुमचं कायम ऐकत आलो, पण शेवटचं माझं तुम्ही ऐकलं नाही. याबद्दल मी तुम्हाला कधीच माफ नाही करू शकणार. जे झालं ते फार वाईट झालं. शेवटच्या क्षणी मला तुमच्याशी बोलता पण आलं नाही. काय नशीब आहे माझं. धिक्कार असो त्या नशिबाचा. माझ्या जीवनात कधीही न हरणारा मी आज मात्र 4 मुंड्या चीत झालो. वाघासारखा माझा बाप आज असा शांतपणे कसा काय झोपला? सदैव मला रागवणारा दादा माझ्या शेवटच्या भेटीत गैवारला होता. सुभाच्या लग्नानंतर कधी न रडणारा माझा दादा त्या दिवशी जाताना वक्साबोक्षी रडला होता. त्याचवेळी दादाला नेलं असतं तर बरं झालं असतं. आता कुठं शोधू माझ्या दादाला? अगोदरच आई गेली, त्यामुळं मी एका पायानं लंगडा झालो होतो. आता तर दोन्ही पाय गमावले. इथनं पुढचं आयुष्य कसं जाणार? दैवा बरा दावा साधला. आता माझी तक्रार मी कोणाकडं करू? आले किती, गेले किती, पण दादाची बरोबरी करणारा परत होणे नाही. आयुष्यभर फक्त माणसं जोडायचा नाद होता, पण दादा तुमचा शेवट मात्र मला अजिबात आवडलेला नाही. तुमचा चेहरा शेवटच्या क्षणापर्यंत, अंतिम श्वासापर्यंत माझ्या मनावर कोरलेला राहील. किती विसरायचा प्रयत्न केला तरी मी या जन्मात तुम्हाला नाही विसरू शकणार.
कसाही असला तरी माझा बाप होता. कुठेही राहत असला तरी आठवण झाल्यावर तिथं भेटायला जाता यायचं. आता तुम्हाला कुठं शोधणार? असा रडत वरडत सरणापर्यंत गेलो. डोळे भरून शेवटचं बघितलं. कसे शांतपणे पौडले होते. सर्वांनी अंत्यदर्शन घेतल्यावर चितेला भाडाग्नी दिला. मी आता स्वतःला सावरलं होतं. दादाची जिद्द शेवटी दादाला संपवायला कारणीभूत ठरली. दादाचा अंत्यविधी पार पाडला. भाऊ वहिनीसकट सगळे सासरवाडीला निघून गेले त्याच्या. बाकी आम्ही सगळेजण आमच्या घरी आलो. घराचं पार खिंडार झालं होतं तरी सगळ्यांनी मिळून साफसफाई केली. घरात एक भांडं ठेवलं नव्हतं. आमच्या अपरोक्ष वहिनीने घरातलं होतं नव्हतं चिटूक मिटूक गोळा करून कधी नेलं काय माहिती. पाणी प्यायला तांब्या सोडा गाडगं पण नव्हतं. इतकी काय त्यांना भीक लागली होती देव जाणे. सगळं घर धुवून नेलं होतं. चुलत भावानी मदत केली. लागतील ती भांडी दिली. तेवढा दिवस कसा तरी काढला. सावडण्याच्या कार्यक्रमापर्यंत कुठं जाता येत नव्हतं म्हणून सर्वजण मिळेल ते खाऊन जगत होतो. सावडण्याच्या कार्यक्रमानंतर गणेशकडनं 5,000 घेतले. सुनीताला सोबत घेतलं. मोजकीच पण महत्त्वाची 4 भांडी, स्टो, हांडा, कळशी आणलं. सगळे पाहुणे रावले यांनी परिस्थितीचा भान राखून आपापल्या घरी जायचं ठरवलं. शिवाय मी आणि स्वाती सोबत पेनूरची बहीण बाकी सगळं जाणार होते. 10व्याला सगळे परत येणार होते. आमची 3 मुलंसुद्धा सासू सासऱ्यांनी फलटणला न्यायची ठरवली. परत पुण्याला जाताना नेणार होतो. अडीअडचणीला जो मदतीला येतो ना त्याची आठवण राहते. त्या काळातसुद्धा अशा अडचणी येत राहिल्या. घरात खायला दाणा नाही. पुरसुंगीत दुकान बंद आणि त्यात अडचण वाढली. आतलं 2 खानाचं घराचं दांडखांड निखाळली आणि आतलं घरच ढासळलं. दुष्काळात 13वा म्हणतात ना ते आला. काय करावं कळेना. घरात राहायचं म्हणजे घराची दुरुस्ती करावीच लागणार. भाऊ तर बघायला पण आला नाही. उलट मलाच तिकडं राहायला चल म्हणायचा. जिथं आपल्या बापाला सुख नाही मिळालं त्याच्यामुळं ती माणसं आमच्याबरोबर वादविवाद करत होती तिथं राहायचं कसं? मन काय तयार होत नव्हतं. पंढरपुरात काही जुने मित्र होते. म्हणलं बघावं काय जमतंय का. सर्वप्रथम गल्लीतच एक घराचं काम करणारा कारागीर दिलीप मसालेवाला आई मुलं ओळखीचा होता. तो आठवडे बाजारात पूर्वी मसाले विकायचा. तोच आता घराची कामं पण करायचा. त्याची भेट घेतली. त्याला दाखवलं. अंदाजे 8-9 हजार खर्च येईल म्हणला. नाही होय करता करता आमच्या आईच्या प्रेमाचा वास्ता दिला. कमी जास्त करून 7,000त त्याला काम दिलं. 4 दिवसात पूर्ण करायचं ठरलं. माझ्याजवळ होतं ते 3,600 सगळे त्याला इसार म्हणून दिले. काम तर सुरू करावं. आणि पंढरपुरातनं जुन्या मित्रांच्या भेटी घेतल्या. कुणी 1,000 कुणी 2,000 करून 5,500 जमले. त्यातले 3,500 त्याला दिले. पण नंतर काय झालं देव जाणे. खांडदाण आणताना दर वाढले आणि 2,500 परत द्यायला लागले. काम पूर्ण होता करता दिलीपचे माझ्यावर 700-800 रुपयाचं कर्ज झालं. त्याचं ते कर्ज मी आजपर्यंत नाही देऊ शकलो कारण माझी गाठ पडली तेव्हा माझ्याजवळ पैसे नव्हते. नंतर माझी गाठभेट झालीच नाही त्यामुळं ते कर्ज तसंच राहिलं. घराचं काम केलं पण कर्ज झालं. जवळचे पैसे संपले. घरात खायला काय नाही. कधी चहापाव खाऊन कधी चुरमुरे खाऊन दिवस काढले. 10व्याकरता गणेश फलटणवरनं येणार होता. त्याला येताना 2-3 हजार रुपये आणायला सांगितले. 10व्या दिवशी दिवसभर कामात होतो. 10वा झाला. आता गोडाचं करायचं होतं. भावानं सांगितलं गोडाचं आमच्या सासरवाडीला करायचं तेव्हा तू सगळ्यांबरोबर तिथं हजर राहा. आणि मला तर जायचं मंजूर नाही. पण आमच्या घराजवळच्या ओळखीच्या ब्राह्मणाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं का तुमचे किती वादविवाद असू दे पण गोडाचं आणि वर्षश्राद्ध जिथं असेल तिथं तुम्ही आणि तुमच्या सगळ्या कुटुंबांनी हजर राहायलाच पाहिजे. पंक्तीला बसलंच पाहिजे. 2 घास तरी खाल्लेच पाहिजे. नाहीतर आयुष्यभर तुमच्या मनाला मानसिक आणि शरीराला शारीरिक त्रास हा होणार. किती कमवलं तरी पुरवणी पडणार नाही. धंद्यात भरभराट होणार नाही. सुख समाधान लाभणार नाही. म्हणून तुम्ही गोडाचं करायला सगळ्या कुटुंबासह हजर राहा. त्यांनी समाविष्ट करून घेऊ किंवा न घेऊ तुम्ही तुमचं कर्तव्य करा. एवढे दिवस राहिला आणखीन 2 दिवस थांबा. म्हणून मग थांबलो. सहकुटुंब भावाच्या सासरवाडीला रिक्षानं गेलो. सगळा कार्यक्रम शांतपणे पार पडला. काय बोललो नाही. आमचे सासरे मुलांना घेऊन आले होते. तिन्ही बहिणी भाच्या हजर राहिल्या होत्या.
कसं असेल तसं शांतपणे भांडणतंटा न करता पूर्ण कार्यक्रम शांतपणे पार पाडला. जेवणावळी झाल्या. सर्व झाल्यावर तिन्ही बहिणी, 2 भाच्या, आमचे सासरे, मुलं बाळं, स्वाती सगळीजण बाहेर पडलो. त्याच्या घराजवळच पुण्याकडे जाणारा रस्ता आहे. बस स्टॉपवर थांबलो. सुनीताला सोलापूरला जायचं होतं. तिला रिक्षाने स्टँडला पाठवलं. बाकी सर्वांनी तिथंच एस टी अडवून थांबवली. शोभाबाई, सविता, रूपा माळशिरसला उतरले. बाकी आम्ही फलटणला उतरलो. मानसिक त्रास फार झाला होता. वैतागलो होतो. मन शांत करण्याकरता एक दिवस तिथं थांबलो. सासरवाडीच्यानी वडीलपणाने 4 गोष्टी समजून सांगितल्या. म्हणले, आजपर्यंत तुमच्या डोक्यावर वडिलांचा हात होता. आता इथून पुढं तुमचं तुम्ही स्वतः उमजून निमजून नीट राहा. भांडणतंटा करू नका. आजपर्यंत पोरं टोरं म्हणून चालायचं, पण ह्यापुढं नाही चालणार तसं. मुलांना नीट सांभाळा. काही अडीअडचण आली तर आम्हाला परकं समजू नका. आता आमच्यासुद्धा जबाबदाऱ्या वाढल्या. पण तुम्ही कळते, समजदार आहे, हुशार आहे. तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. भावा बहिणीबरोबर वाद घालू नका. जे झालं त्याच्याबद्दल विचार करू नका. ज्याच्या कर्मात जे असतं ते घडतं. दैवापुढं माणूस हातबल होतो. आपण त्याच्यापुढं काय करूच शकत नाही. यापुढं जे काय कराल ते विचार करून करा. तुम्हाला स्वातंत्र्य असलं तरी त्याचा दुरुपयोग करू नका. सुधारायला लागा. मागं वळून बघू नका. आयुष्य परत परत नाही मिळत. त्यामुळं मन लावून काम करा. मुलांना शिकवा. आईदादांचं नाव झळकवा. स्वाती, तू त्यांना साथ दे. त्यांना विरोध करू नको. आता जावा, फुरसुंगीला कामाला लागा. कुठंतरी गुंठाभर बघा, घर बांधा. आईदादाचं नाव घराला द्या. आमचे आशीर्वाद आहेतच. आई गेली, दादा गेले, मी पोरका झालो. आईवडिलांशिवाय जगात कोण कोणाचं असतंय का? तरी जीवन थांबत नाही, ते जगायलाच लागतं. तर जानेवारीच्या शेवटी मी फुरसुंगी गाठली. कसा बसा महिनाभर काम केलं असेल. जी काही देणी होती त्यातली अर्धी दिली. थोडीफार द्यायची होती. एवढ्यात एक संकट आलं. बसस्टॉपवरची फंडातनं मी जवळजवळ 60,000 कर्ज घेतलं होतं. फेब्रुवारीला फंड फुटणार होता. पैसे तर भरावे लागणार होते. त्याला काय पर्यायच नव्हता. आणि माझ्याकडं तर पैसा नाही. अडचणीतच सापडलो. काय करावं कळत नव्हतं. फंडातून 30,000 मिळणार होते. 10,000ची मी सोय केली असती. 20,000 तरी बघायला लागणार होते. बरेच ठिकाणी चाचपणी केली, पण कुठं काय जमना. म्हणून सावळेश्वरच्या बहिणीला फोन करून विचारलं. ती 2 दिवसात सांगते म्हणली आणि दुसऱ्या दिवशी निरोप आला, येऊन घेऊन जा. ताबडतोब सावळेश्वर गाठलं. 1 दिवस मुक्काम केला. पैसे घेऊन आलो. फंडाचं व्यवस्थित मिटवलं. एका व्यापातून बाजूला झालो. अशा रीतीने दिवस येत होते, जात होते. अशातच आणखीन एक घटना घडली. ती अशी, दुकानात मित्रांशी गप्पा मारत बसलेलो असताना माझा एक नवीनच मित्र झाला होता. नारायण काळभोर त्याचं नाव. दिलदार, मोलाचा सल्ला देणार, वेळ पडल्यास गरज करणार, अडीअडचणीला धावणार. अशा देवासारख्या मित्राशी मैत्री झाली होती. एकदा दुपारी असं दुकानात गप्पा मारत बसलो होतो. मी अगोदर अर्धा गुंठा जागा घेतली होती. तिथं एक पत्रा शेड मारावा असा विचार चालला होता. त्याच्यावर नारायणला सल्ला विचारला तर त्यांनी ती जागा बघावी लागेल असं म्हणला. म्हणून जागा बघायला गेलो. जागा बघता बघता आमच्या जागेच्या बिलकुल दक्षिणेला चिकटून 1.5 गुंठ्याचा मोकळा पडीक प्लॉट होता. तिथं लक्ष गेलं. नारायणने विचारलं, म्हणलं हा प्लॉट कोणाचा? मी म्हणलो याला गिऱ्हाईकच येत नाही. आलं तर कोणी घेत नाही. कारण कोण म्हणतं तिकोण येते, तिरकाचे, जागाच चांगली नाही, अशी अनेक कारणं सांगून पडून राहिलंय तो. त्यावर नारायण काळभोर म्हणाले, अर्धा गुंठा पत्रा शेड मारण्यापेक्षा हा 1.5 गुंठा विकत घ्या. भविष्याच्या दृष्टीने ते लय गरजेचं आहे. तरी मी सल्ला देतो म्हणले, 1.5 गुंठा आधी पदरात पाडून घ्या. किती अडचण असली काय सांगू नका. माझ्या डोक्यात किडा सोडून काळभोर गेले निघून. मला काय करावं कळना. जवळ एक पैसा नाही आणि 1,00,000 रुपयाची जमीन खरेदी करण्याचा विचार चालला होता. त्यावेळेला ना मला एक छंद जाडला होता. 786 नंबरची नोट दिसली की जमा करून ठेवायचो. 786. 10 रुपयापासून 500 रुपयापर्यंत बऱ्याच नोटा होत्या माझ्याजवळ. ते एकूण 6,500 रुपये जमले. 500 जवळ होते. असे 7,000 माझ्याकडे होते. झालं काय, दुसऱ्या दिवशी नारायणनी परत तोच विषय काढला. नेमकं त्याच वेळेला आमचे दुकान मालक जयसिंग नाना हरपळे तिथं आले. चाललेला विषय त्यांना कळला. त्यांनी तर जागेचे एजंट बाळासाहेब भाडलेला फोन लावला. ताबडतोब भेटायला बोलवलं.
मला विचारलं, तुमच्याकडं आत्ता किती पैसे आहेत? मी खरं सांगितलं. म्हणलं 7,000. ते म्हणले, जाऊन आणा. मी घरनं पैसे घेऊन आलो. तोपर्यंत बाळासाहेब भाडले नानाच्या घरी आले. मला पण बोलवलं. स्वतःजवळचे 3,000 त्यात टाकले. 10,000चा इसार दिला आणि म्हणले, चोरगडेच्या प्लॉटमधली शिल्लक 1.5 गुंठे मानेनी घेतली, त्याचा हा इसार. राहिलेली रक्कम दिल्यावर त्याच्या नावाने करून द्या. मला विचारलं, म्हणले किती दिवस लागतील पैसे जमा करायला? मी म्हणलं, एवढी मोठी रक्कम उभी करायची म्हणल्या 2 महिने लागतील. नानांनी 3 महिन्याची मुदत सांगितली आणि जसजसे पैसे जमतील तसतसे त्याला देऊन आपली जागा नावावर करून घ्या म्हणले. पण ते लवकरात लवकर करा म्हणले. मला तर एकीकडं जागा घेतल्याचा आनंद, तर दुसरीकडं कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्याचं दुःख. दुहेरी ओझ्याखाली दबलो गेलो. याच विचारात घरी आलो. स्वातीशी बोललो. तिला गोड बातमी सांगितली. तिचा आनंद गगनात मावना. आनंदानं येडीपिशी झाली ती. तिला खरंच वाटेना. ती परत परत विचारायला लागली. माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता म्हणून तिला खरं वाटत नव्हतं. शेवटी खात्री पटली. मग तिने शिरा केला. घरातल्या देवाला दाखवला. सगळ्यांना खायला दिला. स्वतः खाल्ला. अशा रीतीने तो दिवस आनंदात साजरा केला. आता प्रश्न होता पैशाचा. शब्द नानांनी दिला होता. त्यांचा शब्द पाळणं गरजेचं होतं. लागलो पैशाच्या तयारीला. सगळ्यात आधी धाकटा साडू दिलीप पवारकडे गेलो. परिस्थिती सांगितली. त्यांनी श्री गणेशा केला. 10,000 8 दिवसात द्यायचे कबूल केले. तिथून येताना पुण्यात नोकरीच्या कालावधीतला एक मित्र कसब्यात राहत होता. त्याच्याकडे गेलो. त्यांनी 7,000 मान्य केले. घरी आलो. गावात 2 मित्रांनी स्वतःहून 5,000 मान्य केले. फंडातून किती मिळतील याचा कानोसा घ्यावा म्हणून प्रकाश तात्याला भेटलो. त्यांनी 40,000 द्यायचं मान्य केलं. माझ्याजवळचं किडूक मिडूक विकलं. 5,000 जमले. अशा प्रकारे 80,000 जमले. आता फक्त 15,000 पाहिजे होते. बऱ्याच ठिकाणी फिरलो पण जमना. शेवटी साताऱ्यात आमचा एक पाहुणावाजा मित्र होता. त्याला गळ घातली. त्यांनी लगेच 10,000 दिले आणि मी 5,000ची जुळवाजुळव करून टाकली. अशा रीतीने पैसे उभे राहिले. जमिनीचा कच्चा का होईना कागद करून टाकला. थोड्याशा कालांतरानं असेच बसल्या बसल्या खेडेकर वकील, प्रकाश तात्या, दादा लोखंडे, नारायण काळभोर, नाना दुकानात गप्पा मारत बसलेले असताना सहज विषय निघाला तर साहेब म्हणले, द्या लगी पैसे, उद्याच्या दिवसात खरेदी करून देतो. प्रकाश तात्यांनी पण लगी पैसे काढून दिले आणि शब्द दिल्यामुळं साहेबांना सुद्धा घाईगडबडीनं पटापटा माझं काम करणं भाग पडलं आणि अशा रीतीने सर्वजणांनी वेळोवेळी मोलाची मदत केल्यामुळं माझ्याकडं पहिली अर्धा गुंठा जमीन असताना परत 1.5 गुंठा जमीन घेता आली. आजच्या घडीला 2 गुंठ्याचा सातबारा माझ्या नावावर आहे. जरी कर्जाचा डोंगर डोक्यावर असला तरी समाधानाची बाब होती ती म्हणजे मुलांची हुशारी. त्यामुळं काम करायला बळ मिळत होतं. रात्रंदिवस कष्ट केले तरी काय वाटत नव्हतं. आता तर 3 मुलं हुशार झाली होती. अभ्यास कर असं सांगायला लागत नव्हतं. स्वतःहून अभ्यासाला बसत होती. स्वतःची हुशारी सिद्ध करून दाखवत होती. प्रत्येकात एक वेगळेपण दिसून येत होतं. प्रत्येकाची काही ना काही विशेषता होती. सगळ्यात छोटी दीप्ती, तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती फार गोड होती, बोळसर होती. त्यामुळे तिच्याकडं पाहिलं का बरं वाटायचं. तिचं हसणं सगळ्यांना भावायचं. अभ्यासात दोघांनी एवढी हुशार नसेलही पण फार ढ पण नव्हती. सतत अभ्यासाच्या प्रयत्नात असायची. तरी 60-70% आत नसायची. तिने कधी नाराज नाही केलं. तिचा चेहरा सतत हसरा असतो. गोरा रंग, गोबरे गाल, काही ना काही कला करत असती. त्यात तिला चित्र, रांगोळी अशा कलेत फार आवड. निसर्ग आवडायचा. गाणी ऐकायची आवड. असं आमचं शेंडेफळ. घरात सगळ्यांचं लाडकं. प्रत्येकजण तिचा गाल वाढायचं. त्यामुळं लटकन रागवणं तिचं तिला जमायचंच. राशी आमची छोटी आता मोठी होतीये, पण बापाला मुलगी कधी मोठी वाटते का? त्यामुळे तिला आम्ही सतत बारकीच म्हणतो. मोठी भक्ती, तिला दीदी म्हणायचो आम्ही सगळे. बारीक कळीची, कळ करणार पण सापडणार नाही. घरात नसली का घर ओकं बोकं. सतत खटपट चालणार तिची. अभ्यासात हुशार, नाचगाण्यात हुशार. पण मला आवडायचं नाही नाचगाणं. घरातल्या घरात काय कार्यक्रम असलं की भैया दीदी नाचायची. गणपतीच्या कार्यक्रमात, गल्लीतल्या मंडळाच्या कार्यक्रमात, नवरात्र, शालेय कार्यक्रमात सहभागी व्हायची. लय गमती करायची. कोणाकोणाची नक्कल करायची. आजीची नक्कल करायची. घरातलं वातावरण आनंदी बनवायला मुख्य कारण दीदी असायची. तिचं राहणीमान साधं, मुलकाची आळशी. कधी शाळा बुडवणार नाही. सगळ्या वह्या पूर्ण केलेल्या.
कुठल्याही प्रश्नाचं उत्तर विचारा, सांगण्यात तत्पर. खाण्यापिण्यात तर मुलकाची हुशार. महत्त्वाचं आणि चांगलं तेवढं खाणार, लागल तेवढं थोडंच खाणार. लेण्या नेसण्याचं येड नाही, कसं पण राहणार. तेवढ्याकरता तायडी हुशार आणि अशी आमची दीदी. तायडी आणि दीदी सतत एकत्र भांडणार पण खेळणार. पण त्यांचं बबलूशी जास्त जमायचं नाही. मी मात्र सगळ्यांना एकत्र ठेवायचा प्रयत्न करायचो. तर अशा आमच्या लक्ष्मी दोन गावराया. आता गणपती आमचा सौरभ, त्याच्याविषयी किती लिहावं तेवढं थोडं आहे. अनेक कलागुणाचं जणू भांडारच त्याच्याकडं होतं. पण हुशार माणसं लहरी असतात ना, तसा हा सुद्धा लहरी. करता येण्यासारखं त्याच्याकडं भरपूर, पण करण्या वाचून घालवायचा. स्मरणशक्ती चांगली, खेळात चांगला, दिसायला हिरो, बोलायला पोपट, गल्लीत लहानतवारांची गट्टी, शाळेत शिक्षकांची मैत्री, घरच्या सगळ्या कामात पुढं. दरवर्षी पहिला क्रमांक काढायचा. गुणवत्ता यादीत याचा नंबर ठरलेला. नाच गाण्यात छंदी, सार्वजनिक कार्यक्रमात अग्रक्रमी, खाण्यापिण्यात दर्दी. शाळेतून दरवर्षी एखादं तरी शील्ड आणायचंच, बक्षिसं मिळवायचंच. त्याला लहानपणी सायकल घेतलेली सगळ्या गावातनं फिरवायचा, सगळ्या गावात ओळखीचा. कधीमधी धडकवायचा, आपटायचा, खरचटायचं, कुठं लागायचं, तिकडं दुर्लक्ष करून खेळत राहायचं. अशी 3 मुलं. मध्यंतरी मला काय वाटलं देव जाणे, नोकरीत असताना याची त्याची दुचाकी चालवली होती, तेव्हाची अतृप्त इच्छा आत्ता जागू झाली. म्हणून आणि दादांना भेटायला पंढरपूरला जाताना मामांची M80 गाडी थोडीफार चालवली होती, त्यामुळं गाडी घ्यायचं खोळं लागलं. आमचे वडीलधारी दादा लोखंडे दुकानात बसा उठायला यायचे, गप्पा चर्चा चालायच्या, इकडचे तिकडचे विषय निघायचे. त्यांना माझं गाडी प्रेम समजलं. त्यांनी मला समजवायचा प्रयत्न केला. ते म्हणायचे, माने सरकार कुठं गाडीच्या नादाला लागतंय, कामाचा बोऱ्या वाजेल, गाडीचा नाद लय वाईट, काम सुचू देत नाही, खर्च वाढतो, उद्योग वाढतो. तरी पण माझी भुणभुण चालू. एकदा वय निघून गेल्यावर गाडी घेऊन उपयोग काय, जावाचं तवा गोड असतं ना. आत्ता 4-5 वर्षे हेंडण्या फिरण्याचे. बायका पोरांची हौसमौज आपल्याशिवाय कोण करणार. ती दुसऱ्याकडे बघत किती दिवस घालवणार. म्हणून एखादी जुनी पाणी का होईना गाडी घ्यायची. माझा हेका बघून दादा म्हणले, 10-15 हजार मी देतो, बघा एखादी गाडी. तिथंच प्रकाश तात्या पेपर वाचत बसले होते. त्यांचा मित्र सुजित चोरगडे, त्याच्याकडे एक TVS व्हिक्टर गाडी चांगल्या कंडिशनमध्ये होती, ती विकायची होती. तात्यांनी मध्यस्थी करायचं ठरवलं. नाही वय करता करता 16,000 सौदा ठरला. दादांनी 15 दिले, प्रकाश तात्याने 1000 दिले आणि एकदाची MH12 BF 4202 TVS व्हिक्टरचा मालक झालो. मग काय, पोरांना शाळेत न्यायला आणायला जायचं. मनातल्या इच्छेनुसार गाडीच्या खोपडीवर विठ्ठलाचा फोटो चिकटवला. दिदी तायडीचे नावं टाकली, बबलूचं पण नाव लिहिलं. जय जय रामकृष्ण हरिमंत्र लिहिला. स्वातीनी पूजा केली. ऐन गणपती यायच्या दिवशी गाडी आणलेली. गाडीवरच नवीन गणपती घेऊन बबलू बसलेला, मी गाडी चालवायला. सगळी कौतुकानं बघायची. दादांचे डोंगरा एवढे उपकार झाले, त्यांच्यामुळं गाडी घेता आली. मग काय, 2 पोरींना घेऊन साताऱ्याजवळ यमाई देवीला गेलो. सौरभला घेऊन शिंगणापूर केलं. स्वातीला रांजणगाव, महड, पाली, कोल्हापूर, सातारा, फलटण, अकलूज, कनेर, शिखर शिंगणापूर अशा अनेक ठिकाणी फिरलो. मुलांसोबत बनेश्वर, बालाजी, सातारा, सज्जनगड, भीमाशंकर, गोंदावलं, शिखर शिंगणापूर, नातेपुते, दहीगाव, अकलूज, सोलापूर, खोमनाळ, मंगळवेढा, सावळेश्वर, पंढरपूर, माळशिरस बरेच ठिकाणी फिरलो. गाडीची हौस काय असती पूर्ण केली. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. महाबळेश्वरला स्वातीला गाडीवरनं फिरवून आणलं. मांढरदेवी, वाईचा गणपती अशी ठिकाणं पण फिरलो, गणतीच नाही करता येत. अशा तऱ्हेनं गाडीची हौस पूर्ण केली. 2007ला घेतलेली गाडी 2014 आलं तरी अजून माझ्याजवळ आहे. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. आजचा प्रश्न, भरत माने सरांनी कोणती दुचाकी विकत घेतली? प्रश्न पुन्हा एकदा, भरत माने सरांनी कोणती दुचाकी 2 व्हीलर विकत घेतली? लगेच कमेंटमध्ये जा, उत्तर लिहा. भेटूयात उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.